वेलकम बॅक टू माय चॅनल। मी सोनिया माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप 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 स्वागत करते। आता 2 दिवसात दसरा आलेला आहे आणि दसऱ्यामध्ये तर आपण म्हणजे काही ना काहीतरी स्किन केअर करावं म्हटलं, कारण तसं तर माझं बिलकुल स्वतःकडे लक्ष देणंच होत नाही। कारण तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल मी घरी अशीच असते, कारण दिवसभर काम डुगला बघणं काहीही होत नाही, म्हणजे केस विचरणं सुद्धा होत नाहीत माझ्याने। आता दसरा आलेला आहे, आता काही ना काहीतरी करावंच म्हटलं, कारण की असं पण चांगलं वाटत नाही ना। तर आता डाय बघा, माझे केस आहे ना इथेच पांढरे, म्हणजे पूर्ण डोक्यांमध्ये नाही आहे, फक्त इथेच माझे खूप पांढरे, इथे एक अशी एक लट आहे फक्त अशी, तीच फक्त पांढरी आहे। आता मला पूर्ण केसांना डाय पण करायचं म्हणजे नाही करावं नाही वाटत, मला केस खराब होतात, पण हे पण असे पांढरे केस चांगले नाही वाटत। तर मग मी काय करते, फक्त इथून एवढ्या पोर्शनमध्येच आहे ना फक्त ते डाय लावून घेत असते, कारण काहीच हेअरस्टाईल वगैरे पण सुद्धा करता येत नाही मला त्याच्याने। तर म्हटलं काय करावं, आता करावं तर लागेलच। तर म्हटलं आता आज डुग्गूला, आता परवाच्या दिवशीच दसरा आहे, तर आज तर कोणत्याही हालतीमध्ये म्हटलं करायचंच आहे। आता आज उपवास आहे मला, तर स्वयंपाकाचं वगैरे एवढं टेन्शन नव्हतं। तर मी म्हटलं चला आज होऊन जाईल माझं, कारण मला आयब्रोसुद्धा करायचे, माझे आयब्रो पण खूप वाढलेले, पण मी म्हणजे अशी हमेशा करत नाही, फक्त सण वगैरे असले ना तेव्हाच करते, आणि ते पण पार्लरमध्ये जात नाही, स्वतःच्या हातानेच मी करत असते, कारण पार्लरमध्ये मला आवडत पण नाही। आणि जेव्हापासून मी फर्स्ट टाईम केलेली आहे आयब्रो, तेव्हापासून मी स्वतःच करत असते। आतापर्यंत मी पार्लरमध्ये गेलेलीच नाही आहे, कशासाठीच गेलेली नाही आहे। तर म्हटलं चला आयब्रोसुद्धा करून घेते आणि डायसुद्धा करून घेते। आणि मग मी महिन्याखाली एक फेशियल किट आणलेली होती, तेव्हा मी केलं होतं एक वेळेस, तेच अर्धी उरलेली आहे, म्हटलं ते पण यूज करून टाकते आता, कारण जास्त दिवस ठेवणं पण ते बरोबर नाही, खराब होऊन जाईल। म्हटलं चला ते पण यूज करून घेईल, म्हणून आज आहे ना पूर्ण दिवस माझा स्किन केअरमध्ये जाणार आहे। तर म्हटलं चला शूट पण करून घेऊया। तर चला आता डुग्गूला मी झोपवलेलं आहे, आणि फराळाचं पण झालं, त्याला पण जेवण करून झोपवून टाकलं, जेवण करून झोपवलेलं आहे त्याला पण। आता मी मेहंदी वगैरे म्हणजे भिजवते आणि लावून घेते, बाकीचे कामं जे आहेत म्हणजे ते मेहंदी लावून करते, म्हणजे कामं होईपर्यंत ना माझं ते मेहंदी पण सुकून जाईल, कारण लेटता तर काही येणार नाही आहे, मेहंदी वगैरे लागून जाईल ह्याला गादीला, म्हणून काही लेटता काही येणार नाही मला। तर म्हटलं आधी मेहंदी लावून घेते, आता तो झोपलेला आहे तर, आणि मग नंतर बाकीचे कामं करते। तर मी ही मेहंदी घेतलेली आहे, मेहंदी म्हणजे हे ब्लॅक कलर येतो याने, आणि हे मी रोजमेरी वॉटर करून ठेवलेलं होतं, तेच रोजमेरी वॉटर याच्यामध्ये वापरलेलं आहे, कारण म्हटलं काही ना काही फायदा झाला तर चांगलंच आहे, म्हणून पाणी वापरण्याऐवजी मी तेच रोजमेरी वॉटर याच्यामध्ये भिजवण्यासाठी वापरलं, आणि चांगली मेहंदी भिजवून घेतली, म्हणजे त्याच्यात गाठी नाही झाल्या पाहिजे असा प्रयत्न केला मी, तो पण 2-3 गाठी त्याच्यामध्ये झाल्याच होत्या। थोडं पाणी टाकून मी चांगलं त्याला पेस्ट तयार केली आणि डोक्याला लावण्यासाठी घेतली। हे मी रोज वॉटर बनवून ठेवलेलं होतं, मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे कसं बनवलं मी तर हे रोज वॉटर। आता हे पण म्हटलं आता मेहंदी लावते आहे, तर हे पण मी सगळं केसांना आधी लावून घेते, आणि नंतर मी इथे मेहंदी लावते, म्हणजे सोबतच धुणं होऊन जातं।
आता डोक्याला मेहंदी लावली म्हटल्यावर मला झोपता तर काही येत नव्हतं किंवा अंग टाकता पण येत नव्हतं. तर मी म्हटलं चला उरलेली कामे पण करून घेते. आता डुग्गू झोपलेला होता तर पटापट कामं आवडायची मला पडलं होतं. तर मेहंदी लावून घेतली. मी म्हटलं तुला थ्रेडिंग पण करून घेते. तर थ्रेडिंग करायला घेतली. आता थ्रेडिंगचे केस जे आहेत मी थोडे काढत होते, म्हणजे थ्रेडिंगच्या खालचे जे केस आहेत मी ते दोऱ्याने काढून घेते आणि वर थोडासा शेप देते. बाकीचं जे फोरहेड आहे हे मी ते पिन्स वॅक्सनी वॅक्स करून काढते. आता ते पण जेव्हा तुम्हाला दाखवतेच की मी कशी काढते. तर आधी मी पूर्ण प्लकिंग थ्रेडिंग करून घेतली आणि नंतर मी तुम्हाला दाखवते की ते पण करून दाखवते. हे बीन्स वॅक्स मी बाकीचे हेअर रिमूव्हर करण्यासाठी वापरते, म्हणजे थ्रेडिंगच्या जे फोरहेड जे आहे त्याचे आणि अप्पर लिप्स करायला मी हेच वापरते. आता 2-3 वेळेस झाले मी हे वापरले. खूप छान वर्क करते आणि सोपी पण जाते काढायला, म्हणजे त्या स्ट्रिपची वगैरे काही गरज पडत नाही, म्हणून मला सोपी जाते. मी आता असंच मी फोरहेडला थोडं करून लावून घेतलं आणि फोरहेडचे सर्व हेअर्स काढून घेतली. काढल्यानंतर थोडे बारीक हेअर जे राहिले होते ते मी थ्रेडने असे काढून घेतले, म्हणजे काहीच हेअर राहत नाही आणि दिसायला पण चांगलं दिसतं. त्यानंतर डुग्गूचे पप्पा पण आले होते आणि डुग्गू पण झोपेतून उठला होता आणि माझे कामच चालू होते. मी म्हटलं चला आता केस तरी धुवून घेते. तर मी केस धुवायला लागले आणि डुग्गू मला असा बघत होता. मला होतं आई मी काय करते म्हणून बघा तो आता कसा बघतोय मला. तो असं आश्चर्यचकित घेऊन मला बघत होता ना, त्याला असं अजिब वाटत होतं. मग मी त्या दोघांना पण त्यांची कटिंग करायला पाठवून दिलं आणि मी एकटी होते. म्हटलं चला आणखी एक काम आटपून घेते. आता शेवटचं काम राहिलेलं होतं फेशियल करायचं. फेशियल करणं मला आलं होतं कंटाळा, कारण किती वेळच्या ना मी उभीच होते. थ्रेडिंग करणं, ते मेहंदी वगैरे लावणं, खूप वेळची मी उभीच होते, म्हणून मला खूप कंटाळा आला होता. तर मी पूर्ण स्टेप काही घेतल्या नाही, फक्त क्लीनअप केलं, स्क्रब वगैरे लावलं फक्त आणि क्रीम वगैरे थोडी मसाज केली आणि बस झालं माझं फेशियल तर म्हणतात येणार क्लीनअप करून टाकलेलं मी.
रोजचं स्किन केअर. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.